बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी एका संशयित आरोपीस वाळलेला 1 किलो 616 ग्रॅम गांजा, ज्याची विक्री किंमत अंदाजे ₹38,784 व ₹1,000 किमतीचा एक लोखंडी तराजू असा एकूण ₹39,784 मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पीएसओ ड्युटीकरिता असणारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी वंजारी हे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कॉल आला की चौथाई गल्ली कवठेपिरान येथे विशाल येवले नावाची व्यक्ती गांजासारख्या गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता त्याचे राहते घरी बाळगून आहे अशी बातमी मिळाली असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी त्यांना बातमीची खात्री करण्याकामी पाठवले व पंचनाम्यातील नमूद पंच यांना पोलीस ठाणेस बोलावून बातमीची थोडक्यात हकीकत सांगून मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता संशयित आरोपी विशाल विकास येवले राहणार चौथाई गल्ली कवठेपिरान तालुका मिरज याने त्याचे राहते घरात स्वतःचे फायद्याकरिता बेकायदेशीरपणे निळ्या रंगाचे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 1 किलो 616 ग्रॅम वाळलेला गांजा, विक्री किंमत अंदाजे ₹38,784 व ₹1,000 किमतीचे एक लोखंडी तराजू असा एकूण ₹39,784 किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर संशयित आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क 20 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास दिनांक 12 मार्च 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर या करीत आहेत। या कारवाईमध्ये सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे श्रीमती प्रियांका बाबर, सुशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी मोदी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मेघराज रुपनर, महेश जाधव, पोलीस नाईक सुशील मस्के, बंडू पवार, रणजित घारगे, पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत शेख, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साळुंखे आदींच्या पथकाने सहभाग घेतला। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।